तसे जवळपास प्रत्येक व्यक्तीच भविष्याची स्वप्ने पाहत असते, पण बऱ्याच वेळा ती फक्त स्वप्नेच असतात आणि ही स्वप्न सुद्धा छान छान गुडी अशा स्वरूपाची असतात. स्वप्न आणि वास्तव यांच्यात एक मोठी दरी असते. मात्र हे सर्व असते ते सर्वसामान्यांबाबत. इथं अभिप्रेत असलेले जे व्यक्तिमत्व आहे, भव्य आहे, ज्याच्यात प्रभुत्व दडलेलं आहे, ते आपल्या भारताचे राष्ट्रपती अब्दुल कलाम, स्वतः एक शास्त्रज्ञ, निर्गर्वी अभ्यासक, आणि त्यांनी 2020च्या भारताचं स्वप्न पाहिलं. त्यासाठी काय करायचं हे त्यांनी ठरवलं. त्या दिशेने प्रवासही सुरू केला. पण त्यांची ती दृष्टी मात्र आमच्या राजकारण्यांना नव्हती. अशा माणसाला राष्ट्रपती पदापर्यंत जाऊ दिलं गेलं नाही. अत्यंत दुर्दैवाची गोष्ट होती की अब्दुल कलामांसारखा एक व्हिजन असणारा शास्त्रज्ञ हा जर भारताचा राष्ट्रपती राहिला असता आणखीन, तर भारताच्या दृष्टीनं भारताची विकासाची जी क्षितिज आहे ती आणखीन कितीतरी विस्तारली असती. त्या द्रष्ट्याच्या पाठीशी उभं राहायचं तेव्हा राजकारण करून त्यांनी त्याला त्या पदावरून हटवलं. हा अदूरदर्शीपणा, पक्षहित हे राष्ट्रहितापेक्षा मोठे ठरले. अर्थात हे पक्षहितही नव्हते, हा खोटा अहंभाव होता. भविष्यात डोकावण्यासाठी किंवा भविष्य घडवण्यासाठी एक दृष्टी असावी लागती, एक व्हिजन असावी लागती, मूलभूत अशा विचारांची प्रक्रिया असावी लागती. मग ते स्वतःचे भविष्य घडवणे असो, कुटुंबाचे भविष्य घडवणे असो, किंवा एखाद्या छोट्या गावाचे वा राज्याचे किंवा राष्ट्राचे भवितव्य घडवणे असो. यासाठी एक समायोजक, निर्णयक्षम, भविष्याचा वेध घेणारी, आत्मविश्वास असणारी, नियोजनक्षम अशी द्रष्टास्वरूप व्यक्ती असावी लागते. त्या व्यक्तीने कठोर परिश्रम वर्तमानात करावे लागतात. रोम एका दिवसात उभे राहिले नाही, हे वाक्य जगप्रसिद्ध आहे. प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टीनं भविष्य खूप महत्त्वाचं आहे. त्या भविष्याचे सुनियोजित असे व्यवस्थापन करणे, ते अंमलात आणणे हेही तितकेच आवश्यक आहे. राष्ट्राच्या दृष्टीने सुद्धा हे भविष्य ठरवून त्याप्रमाणे नियोजनपूर्वक परिश्रम करून राष्ट्र निर्माण करण्याची ताकद असलेले जे नेतृत्व, ते भव्य होय. मनोरे रचणे म्हणजे भव्य नव्हे. इच्छा व स्वप्नांना पूर्ततेकडे नेण्याची प्रयत्नांची परिकाष्ठा करणारे, भूत, वर्तमान व भविष्याचे जाण असणारे ते नेतृत्व, ते भव्य. मगध राजाचा अहमन्य नंद राजा, ज्याला भविष्यच नव्हते, होता तो भूतकाळ व वर्तमान. तो अत्यंत मूर्खपणाने जगत होता. त्याच्या भूतकाळाच्या व वर्तमानाचा त्याच्याच राज्यातल्या एका शिक्षकाने नीट अभ्यास केला. स्वतःचे आणि राष्ट्राचे भवितव्य या नादान राज्यकर्त्याच्या हाताने नाश पावेल हे ओळखणारा तो एक सामान्य शिक्षक. तो त्या राजाला ठणकावतो, शिक्षक कधीच सामान्य नसतो. भविष्याचा वेध घेत तोच शिक्षक एका महान साम्राज्याचा निर्माता होतो. ही भव्य वृत्ती आहे. असे साम्राज्य निर्माण करूनही त्याचे समर्थ हातात ते राज्य सोपवून देणे हे त्याच्याही पुरते पाऊल आहे. साम्राज्य निर्माण करून त्या साम्राज्यामध्ये स्वतः अडकून पडला नाही तो. पुन्हा चांगली नेतृत्व घडवता यावीत चंद्रगुप्तासारखे, म्हणून तो पुन्हा आपल्या मूळ कर्तव्याकडं, शिक्षकी पेशाकडे परत गेलेला आहे. ही भव्य वृत्ती आहे. भविष्याचा विचार हा व्यवस्थापन शास्त्राचा अत्यंत महत्त्वाचा मूलभूत असा भाग आहे. हे मॅनेजमेंट हे सायन्स आहे.
भविष्य खरे का खोटे या वादविवादापेक्षा आपल्या कर्तृत्वाला जर आपण शिस्तबद्ध रीतीने वाव दिला तर आपल्याला आपले भविष्य घडवणे अवघड नाही. जो शास्त्रशुद्ध नियोजन करतो, येणाऱ्या अडचणींचा, धोक्यांचा, संकटांचा विचार भूतकाळाच्या माध्यमातून, भूतकाळाच्या अभ्यासातून नीट करतो, त्यांच्यावर मात करण्याचा, उपायांचा विचार करतो, तो यशस्वीरित्या आपले स्वप्न साकार करतो. भाबड्या आशेने कर्तृत्व न करता जो दैववादी बनून राहतो, त्याच्यापासून मात्र त्याचे भाग्य दूरच राहते. माझे नशीबच खोटे, माझे भोग असे विचार करत राहणे हेच त्याच्या नशिबी येते. मग दुसऱ्याच्या यशावर जळणं याशिवाय काहीच हातात राहत नाही. असे दुसऱ्यांवर जळण्याने कधीच काही साध्य होत नाही. स्वतःचे मात्र नुकसान होते. मनात अपयशी असल्याचे न्यूनगंड तयार होते. भवत या भव्य अर्थात भविष्याची तयारी मात्र वर्तमानातच करावी लागते. म्हणून भवत म्हणजे वर्तमान सुद्धा महत्त्वाचं आहे. आज हा कालचा भविष्यकाळ आहे आणि उद्याचा भूतकाळ आहे. त्यामुळं काळाचा परिणाम आजवर आहे आणि उद्याचे नियोजन आजवर आहे. आपण जगतो अर्थात आज अर्थात वर्तमानात जगतो. आजचा वर्तमान आपण कसा जगतो हे महत्त्वाचं आहे. वर्तमान जगताना आज आपल्या हातात काय आहे तर तो आहे भूतकाळ. त्यातून जे काही आपण शिकलो, जे काही मिळवले, त्या भांडवलावर आजचे जगणे आहे. ते कसे जगायचे हे सर्वस्वी आपल्याच हातात आहे. वर्तमान फार महत्त्वाचे असते. वर्तमानात जास्तीत जास्त चांगले जगण्यासाठी मनाची मोठी तयारी लागते. वर्तमान आपण फक्त आपल्यासाठीच द्यायचा का परमेश्वर रूपी समाजासाठी द्यायचा? वैयक्तिक उत्कर्षाबरोबर सामाजिक उत्कर्षाचा विचार करून भूतकाळातील ईर्ष्या, द्वेष, शत्रुत्व, चुका, अपराध, लोभ, मद, मत्सर आदी गोष्टी उगाळत न बसता त्यांचा त्याग करून उज्ज्वल भविष्यासाठी प्रेम, बंधुत्व, दया, विकास यासाठी वर्तमानाचा वापर करणे, भविष्याचे चिंतन करणे, मात्र भविष्याची चिंता न करणे, हे वर्तमान चांगल्या रीतीनं जगणं आहे. एखादे चांगले नाटक, चांगला सिनेमा, गाण्याची महफिल, सुंदर पुस्तकाचे वाचन, निसर्गाचा सहवास, परोपकार, सेवा, दान, अध्ययन, अध्यापन, चांगल्या पदार्थांचा आस्वाद, पशुपक्ष्यांचे बोल ऐकणे, कर्मयोगाप्रमाणे कार्यरत राहणे, मात्र हे करताना चौकोनी गंभीर चेहरा न करता त्या गोष्टीचा हसतमुखाने आनंद घेणे, दुसऱ्यांना आनंद देणे, आधार देणे, मदतीचा हात देणे, दुसऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे, इतरांना आपल्या सुखदुःखात सहभागी करणे, निसर्गात वृक्षारोपण करताना मनमनात आशेचे वृक्ष लावून त्याचे संवर्धन करणे, असे खूप चांगले वर्तमान आपण जगू शकतो. वृक्षारोपणाकडं आपण वरवरचं म्हणून पाहता उपयोगी नाही. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आम्ही वृक्ष लावतोय, पण समाजाचा समतोल राखण्यासाठी एक आशारूपी वृक्षसुद्धा आपण समाजामध्ये लावला पाहिजे, आपल्या मनामध्ये लावला पाहिजे, आपल्या कुटुंबियांच्या, आपल्या आसपासच्या लोकांच्या मनामध्ये तो आशेचा एक वृक्ष हा जर आपण लावला तर त्यांचं जीवन जगण्याला एक अर्थ निर्माण होईल. स्वतःचा कटू भूतकाळ विसरून अनाथांच्या जीवनात हास्य फुलवणाऱ्या सिंधुताई सकपाळ या सार्थ वर्तमान जगतानाच भविष्यही घडवत आहे. वर्तमान चांगले जगून आपण आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये आनंद फुलवू शकतो. हा वर्तमानाचा क्षण जो आपल्या हातात आहे तो फार फार महत्त्वाचा आहे, कारण क्षणात त्याचे भूतकाळात रूपांतर होणार आहे. मग हा क्षण कटू भूतकाळ ठरावा का प्रेरणादायी भूतकाळ ठरावा हे आपल्याच हातात आहे.
सांख्यांप्रमाणे ऋणं कृत्वा धृतं पिबेत असं वागणं चूक आहे. पण आनंद घेताना तो भविष्यात वाढेल व त्या आनंदाने निर्माण होणारा भूतकाळही आनंदी व चांगला असेल याची काळजी घेणं आवश्यक आहे. गोड खाण्याचा आनंद घेताना स्वतःच्या मधुमेहाची, डायबेटीसची जाणीव ठेवून मर्यादित आनंद घेणं हे महत्त्वाचं आहे. भूत भव्य भवत प्रभू याच्यामध्ये मूलाधार चक्र 2, स्वाधिष्ठान 6, मणिपूर 3, विशुद्ध 8 अशी चक्रांचा संबंध आहे. कालसापेक्षता राखणे, कालानुरूप वागणे हे मूलाधार आहे. या भूत भव्य भवतचा विचार करता स्वचे अधिष्ठान वाढवणारा आहे. अर्थात स्वाधिष्ठानची, स्वच्या अधिष्ठानाची ही साधना आहे. हे व्यक्तिमत्वाला विकसित करण्याचे तंत्र आहे. मणिपूर चक्राने आपले पोषण करणे, हे पोषण फक्त शरीराचं नाही, मनाचं, अंतःकरणाचं, बुद्धीचं, विचारांचं पोषण आहे. आपल्या व्यक्तिमत्वाचे पोषण आहे. हे सर्व मूलभूत कार्य विशुद्ध अशा विचारांनी, विशुद्ध अशा भावनेनं करणं आवश्यक आहे. विशुद्धता हा बुद्धीचा भाग आहे. बुद्धी शुद्ध असेल तर जीवन शुद्ध होतं. ज्याच्या इतिहासातून, भूतकाळातून प्रेरणा, ज्ञान प्राप्त होते, ज्याच्या दृष्टीतून भविष्य दृगोच्चर होते आणि वर्तमान ज्यांनी प्रभावित केलेला आहे तो प्रभू आहे. भूत भव्य भवत या कालपुरुषावर ज्याने आपला ठसा उमटवला, जो त्रिकालाबाधित आहे, अर्थात जो सत्य आहे, ज्याची भूत भव्य भवतावर सत्ता आहे, जो कालातीत आहे, त्याला प्रभू असे म्हटलेले आहे. आपल्या कालनिरपेक्ष कार्याचा या व्यक्तींना गर्व आहे, अभिमान आहे. अशा या कालावर प्रभुत्व गाजवणाऱ्या व्यक्तींना प्रभू असं म्हटलेलं आहे. मग ते लोकमान्य टिळक असोत, छत्रपती शिवाजी महाराज असोत, आर्य चाणक्य असो, अशी अनेक व्यक्तिमत्व आपल्याला सांगता येतील. त्याची यादी वाचायची म्हणले तरी दिवसेंदिवस जातील, एवढी ती यादी आहे. आणि आपल्या भारताच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर या सगळ्या गोष्टीचा त्या पद्धतीनं आपल्याला विचार केला पाहिजे. आम्ही किती घोडचुका करतोय, आम्ही आमच्या राष्ट्राच्या राष्ट्र जीवनाशी किती चुकीच्या पद्धतीनं खेळतोय. 1818 साली इंग्रजांचं राज्य गेलं, 1818 साली इंग्रजांचं राज्य आलं आणि ते 1947 साली गेलं. या 150 वर्षाचा, 250 वर्षाचा जो कालखंड आहे, त्या कालखंडात त्यांनी त्यांचा इतिहास शिकवला. आमचा इतिहास चुकीचा होता हे आम्हाला सांगितलं. त्यांनी त्यांची शिक्षण पद्धती, त्यांना ज्या पद्धतीची माणसं गरज होती ती आम्हाला शिकवली. आमची भव्य दिव्य अशी शिक्षण प्रणाली त्यांनी मोडून काढली. आम्हाला त्यांचं मानसिक गुलाम बनवलं. एवढ्यावर हे थांबत नाही. मुळातच त्यांनी आमचा जो घडणारा इतिहास होता, त्या घडणाऱ्या इतिहासाबाबतही खूप, घडणाऱ्या भविष्याबाबतही खूप गोष्टी निर्माण केलेल्या होत्या. आणि दुर्दैवानं राजकारण हा विषय त्याच्यात न आणू नका, पण दुर्दैवानं असं घडलेलं आहे की जेव्हा पहिले पंतप्रधान नेहरू होते त्यावेळी त्यांच्याकडून जी या क्षेत्रांमधली तज्ज्ञ माणसं होती, यातले ते श्रेष्ठ व्यक्ती होत्या, त्या श्रेष्ठ व्यक्तींना दूर केलं गेलं. मग राधाकृष्णन असो,
सी डी देशमुख असो, बाबासाहेब आंबेडकर असो, ज्यांना सर्व विषयांमध्ये गती होती, आणि मग ही लोक जी खूप चांगली होती, जी ज्ञानी होती, त्यांना दूर केल्यानंतर राज्यकारभार चालवण्यासाठी ज्या लोकांना जवळ केलं गेलं ते तथाकथित कम्युनिस्ट, की ज्यांनी आमची शिक्षण प्रणाली, ज्यांनी आमचा इतिहास हा विकृत केला आणि आमचा भूतकाळ हा अंधकारमय होता, आमच्या भूतकाळाला कुठले चांगले गुण नव्हते, अशा तऱ्हेचा इतिहास, आमचा इतिहास पराभवाचा इतिहास या पद्धतीनं त्यांनी लिहून घेतला. आमच्यातली जी विजुगुषी वृत्ती होती, आमच्यात राखेतून उभा राहण्याची जी प्रवृत्ती होती, ती प्रवृत्ती शिक्षणाच्या माध्यमातून लहान मुलांवर वेगळा संस्कार करून ही घालवली गेली. आजच्या घडीला आमच्या संरक्षण व्यवस्थेमध्ये ज्या सैनिकांची आवश्यकता आहे, ते सैनिक उपलब्ध होत नाही आहेत, तेवढ्या प्रमाणात मुलं सैन्यामध्ये जात नाही आहेत. याचं कारण कुठेतरी आमच्या शिक्षण प्रणालीत आहे. आम्हाला शिक्षण देताना धर्म शिकवला जात नाही. धर्म म्हणजे कर्तव्य आहे, आणि ते कर्तव्य जर आमच्या मुलांना शिकवलं गेलं नाही तर मग आजच्या आपण जी पाहतोय त्यासारखी बेजबाबदार पिढी ही तयार होते. अशा तऱ्हेचं शिक्षण आम्हाला दिलं गेलं की आमच्या येणाऱ्या पिढ्या ह्या जबाबदार होऊ शकत नाही आहेत. त्यांना जबाबदारीची जाणीव, जबाबदारीचा विषय हा सांगितला जात नाही. आमच्या समाजावर संस्कार करणाऱ्या मालिका आम्ही दाखवायच्या म्हणतो, मग आम्ही संभाजी महाराजांची मालिका दाखवतो, पण संभाजी महाराजांनी धर्मासाठी जे बलिदान केलं, त्यांनी जे हालहाल सोसले, परंतु स्वधर्म सोडला नाही, हे मात्र आम्ही ताठ मानेनं सांगू शकलो नाही समाजाला. ते आम्ही लोकांपर्यंत नेऊ शकलो नाही, कारण ह्या निर्मात्यांच्या मनामध्ये जे न्यूनगंड आहे, त्या न्यूनगंडाचा तो परिणाम आहे. आमच्या इथं दुष्टांना मोठं केलं जातं. मग टिपू सुलतान सारखा, ज्यानं हजारो हिंदूंच्या कत्तली केल्या, हजारो स्त्रिया नासवल्या, अशा टिपूला स्वातंत्र्य योद्धा म्हटलं जातं, कारण त्या इंग्रजांशी लढला. पण इंग्रजांशी 1-2 लढाया सोडल्या तर बाकी सगळा तो स्वजनांविरुद्ध लढलेला आहे, हे विसरलं जातं. तर भविष्यकाळ, भूतकाळ जो आहे, जो इतिहास आहे, तो समजून त्या पद्धतीनं नंतरचं घडवणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तो निरपेक्ष रीतीनं चांगल्या पद्धतीनं लिहिणं हेही तेवढंच आवश्यक आहे. आज भारताचा इतिहास वाचताना आम्हाला महम्मद घोरी पासून ते अगदी पानिपतचं युद्ध किंवा त्यानंतरच्या इंग्रजांच्या काळातले सुद्धा जे काही नवाब होते त्यांचा इतिहास सांगितला जातो. इतिहासाच्या 100 पानाच्या पुस्तकातले 80 पानं हे मुघलांचा इतिहास असतो. आमच्या इथं कितीतरी अशी राजघराणी होऊन गेली, मग सातवाहन असतील, यादव असतील, चालुक्य असतील, कितीतरी उदाहरणं सांगता येतील. आणि
घोरी येण्याच्या आधीच्या काळातली सुद्धा अनेक ऐतिहासिक गोष्टी आहेत, इतिहास आहे. मुघलांनी भारत पादाक्रांत केला, परंतु राघवादादांनी अटकेपार झेंडे नेले. हा इतिहास आमच्याकडे सांगितला गेला नाही आहे. इतका पार्शल अशा तऱ्हेनं लिहिलेला इतिहास, असा आमचा भूतकाळ आम्हाला शिकवला गेला की ज्यातून आमची अस्मिताच मारली जाईल. तर हे चुकीचं आहे, असं होता उपयोगी नाही. आणि हे आपण आपलं जीवन जगताना आपल्याला समजलं पाहिजे की मी काय वाचतोय ते योग्य आहे का. हे जर मला कळलं तर मी स्वतःहून माझा इतिहास अभ्यासीन. मला आज डायबेटीस झाला तर माझ्या चुका मागच्या जन्मात, मागच्या आयुष्यातल्या ज्या पूर्व आयुष्यातल्या ज्या चुका आहेत त्या त्याला कारणीभूत आहेत. माझी जीवन पद्धती त्याला कारणीभूत आहे. हा इतिहास मला माहिती असला पाहिजे. आज राष्ट्राची तब्येत बिघडली, याला कारण कोण आहे, याची बीज कुठं रुजलेली आहेत हे समजलं पाहिजे. आणि हे समजणं हे आजच्या पिढीच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट आहे. जर आपल्याला भूतकाळ नीट कळला, भूतकाळातल्या चुका कळल्या, तर आपण आपल्या त्या चुका सुधारवू शकू. आपली शिक्षण प्रणाली जर आपल्याला सुधारता आली तर आपल्या देशाचं भविष्य आपण घडवू शकू. हे लक्षात घेणं खूप आवश्यक आहे, हे समजणं खूप आवश्यक आहे. आजच्या वर्तमानात आम्ही काय करू शकतो, आमच्या वर्तमानात आम्ही कशा पद्धतीनं जगू शकतो, आमच्या भविष्याची बीज आज आम्ही कशी पेरू शकतो, तर आमच्या येणाऱ्या पिढ्या आम्हाला संस्कारयुक्त अशा करायला पाहिजेत. त्यांच्यावर तो संस्कार करायला पाहिजे. आम्ही डिग्रीसाठी शिकतोय, वर्तमानात आम्ही नोकरीसाठी शिकतो, नोकरीसाठी डिग्री घेतो. ज्ञानासाठी ज्ञान ही संकल्पना आम्ही धुळीला मिळवलेली आहे. कित्येक डॉक्टर आहेत, शिक्षण घेतलं डॉक्टरीचं आणि या शेअर्समध्ये खेळत असतात. डॉक्टरी सोडून दी, शेअर्समध्ये खेळत. मग त्या डॉक्टरीच्या ज्ञानाचा उपयोग काय झाला, ते ज्ञान तुम्ही समाजापर्यंत नेताय. षटकर्मामध्ये सांगितलंय अध्ययन हे पहिलं कर्म आणि दुसरं कर्म सांगितलं अध्यापन. जेव्हा तुम्ही काहीतरी शिकता तेव्हा ते लोकांना द्यायच्यासाठी शिकता. तर या पद्धतीनं जे जीवन, जे वर्तमान आम्हाला जगायचं आहे, त्या वर्तमानाला आम्ही दिशा द्यायला पाहिजे. एका विशिष्ट अशा संस्कृतीच्या मागं आम्हाला जायला पाहिजे, जी आम्हाला भव्य दिव्य अशा तऱ्हेची एक संस्कृती प्राप्त झालेली आहे. आमच्या संस्कृतीत गीता, जी योगपूर्ण गीता आहे, ती आम्हाला सांगितलेली आहे. गीतेनं आम्हाला सांगितलं योगा हा कर्मसु कौशलम, कौशल्यपूर्ण काम करा. मग ते शिक्षणाचं असो, एखादी इमारत बांधण्याचा असो, शेती करण्याचा असो, किंवा मनोरंजनात्मक गाणं म्हणण्याचा असो, एखादी कथा कादंबरी लिहिण्याचा असो, ते तुम्ही कौशल्यपूर्ण करा. अशा पद्धतीचा संदेश देणारा आमचा भूतकाळ आहे. अशा तऱ्हेनं जीवन जगण्याची दृष्टी देणारा आमचा भूतकाळ आहे. तो भूतकाळ आम्हाला त्या पद्धतीनं समजायला पाहिजे आणि तो समजून आम्हाला त्या पद्धतीनं आमचा वर्तमान
उज्ज्वल केला पाहिजे, की आमचं उज्ज्वल भविष्य ज्या पद्धतीनं घडेल त्या पद्धतीचा वर्तमान आम्हाला घडवला पाहिजे. आज दुसरं नाव खरं म्हणजे घेता यायला पाहिजे होतं, परंतु आज ते शक्य आहे असं मला वाटत नाही. पण भूतकाळ इतिहास म्हणून सोडून द्यायचा नाही आहे. वर्तमान जगतोय म्हणून जगायचा नाही आहे. आणि भविष्याकडं काल्पनिकता म्हणून बघायचं नाही आहे, स्वप्न म्हणून बघायचं नाही आहे. भूतकाळाकडं मार्गदर्शन मागायचं आहे, वर्तमानात नियोजनपूर्वक जीवन जगायचं आहे, समृद्ध जीवन जगायचं आहे. आणि भविष्यासाठी तरतूद करायची आहे संस्काराच्या रूपानं, विचारांच्या रूपानं, आचरणाच्या रूपानं जगलेलं वर्तमान हे भविष्यातल्या संस्कारक्षम भविष्याची बीज आहे. मग आज आम्ही कुठलं बीज लावायचं आहे, आमच्या पुढच्या पिढ्यांसाठी काय बीज लावायचं आहे हे ठरवावं लागेल. म्हणून आजच आपण विचार केला पाहिजे की आम्ही आमचं जीवन कसं जगायचं आहे, वर्तमान कसा जगायचा आहे. पार्टी करायची आहे का सत्संग करायचा आहे. निश्चित ठरवायची गोष्ट आहे. आनंद तर जीवनाचा घ्यायचाच आहे. जीवन हे आनंद घेण्यासाठीच आहे, पण तो आनंद घेण्याचे प्रकार वेगवेगळे आहेत. चांगल्या स्मृतीतही रमता येतं आणि दारूच्या नशेतही रमता येतं. निश्चित कशात रमायचं हे ठरवणं आपल्या हातात आहे, कारण वर्तमान आपल्या हातात आहे, भविष्यही आपल्याच हातात आहे. जर आपण वर्तमानात भविष्याची बीजं पेरली, चांगल्या रीतीनं पेरली, चांगली मशागत करून पेरली वर्तमानामध्ये, तर भविष्यात येणारी फळं ही खूप चांगली मिळतील. धन्यवाद. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.